ब्रॉट टू यू बाय विगार्ड. विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला 15 मार्चपासून सुरुवात करण्यात आली होती. आज जर आपण बघितलं तर जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे. मात्र विशेष म्हणजे या संवर्धनाच्या कामामध्ये मंदिरामध्ये जे असलेले चांदीचे दरवाजे होते, त्याचबरोबर विठ्ठलाचा तो विठ्ठलाच्या प्रभावळ होती, त्याचबरोबर विठ्ठलाच्या बाहेरील भागामध्ये काय चांदी लावली होती, ही सगळीच चांदी काढण्याचं काम आता पूर्ण झालं होतं. जवळपास 700 किलो चांदी आता यातून निघालेली आपल्याला पाहायला मिळतात. 700 किलो चांदी निघाली. ह्या चांदीचं आता पुन्हा करायचं काय, हा मंदिर प्रशासनासमोर मोठा प्रश्न होता. त्यानंतर विधी व न्याय विभागाकडे ही चांदी वितळवण्याची मंदिर प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. काय नक्की त्यांची मागणी आणि किती दरवाजांना चांदी लावणार हे आपण जाणून घेणार. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदरोडा साहेब आपल्यावर काय सांगतो साहेब, किती चांदी निघाली आणि काय ह्या चांदीचं करणार? जवळपास आपल्या दरवाजाची, आपल्या लावल्या दारावरची, या मधल्यातल्या दारावरची जवळपास 700 किलोच्या आसपास चांदी निघाली आहे. तो वितळण्यासाठी व ते वितळून पुन्हा 9 दरवाजाला चांदी बसवण्यासाठीची परवानगी आम्ही विधी न्याय खात्याकडे मागितलेली आहे. ती परवानगी मिळताच आम्ही त्या 9 दरवाजाचं काम सुरू करणार आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. कोणकोणते 9 दरवाजे असणार आहेत? त्याच्यामध्ये चांदी दरवाजा जुना म्हणतो आपण, इथला पितळी दरवाजा, नामदेव पायरी, इथून नैवेद्य दरवाजा, हनुमान दरवाजा आणि हत्ती दरवाजा, रुक्मिणी दरवाजा, असे वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे नाव आहेत. 9 दरवाजे पण हो. यापूर्वी देखील आपण सोनं वितळवण्याची परवानगी मागितली होती. किती सोनं होतं आणि काय त्याचं करणार होता? ज्यावेळेस आम्ही परवानगी मागितली त्यावेळेस शासनानं परवानगी पण दिलेली आहे. त्यावेळेस माझ्या मताने जवळपास 28 ते 30 किलो सोनं होतं. त्याची वितरणाची परवानगी आपली शासनाकडे मागितली, ती परवानगी आपल्याला मिळाली होती. पण समितीच्या पुढं प्रस्ताव ठेवल्यानंतर समिती थोड्या आपण बघू आणि करू म्हणून सांगितलेले आहे. त्यामुळे आता समितीमध्ये अजून पुन्हा आम्ही ते निदर्शनास आणू आणि समिती याच्यावर निर्णय घेईल. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आता ही चांदी वितरणाची परवानगी आपल्याला मिळाली आहे का? हां, आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. ते आता सरांनी बी त्या न्यायविधी खात्याच्या मॅडमशी बोललेले आहेत. तर ते लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे आणि पाठपुरावा आम्ही करू त्याचा. परवानगी मिळाल्यावरच ही आपण दरवाजे बनवणार? हां, परवानगी मिळाल्यानंतरच आम्हाला करता येईल. पुढे त्याच्या अगोदर आम्हाला काही करता येईल. आपण बघितलं असेल की मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना जी 700 किलो चांदी तरी तर मिळालेली आहे, ते आता वितळून त्याचेच जवळपास मंदिरामध्ये असलेले 9 दरवाजे आणि विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची बेंकडंबरी असं बनवण्याची परवानगी खरं तर विधी व न्याय विभागाकडे मागवलेली आहे. लवकरच आता ही परवानगी मिळाल्यानंतर मंदिरामध्ये असलेले 9 दरवाजांना आता चांदी लावण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.